फुलांच्या उधळणानं दानोळीसह 8 गावात भीमज्योत परिक्रमेचं स्वागत। भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यानिमित्त शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक भीमज्योत परिक्रमेची सुरुवात पंचायत समिती शिरोळ येथून झाली होती। परिक्रमेच्या दुसऱ्या दिवशी उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठिसा, जैनापूर, निमशिरगाव व तमदलगे या गावातून मार्गक्रमण करत परिक्रमा चिपरी येथे मुक्कामी पोहोचली। गावोगावी जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। फुलांची उधळण, औक्षण व सजावट करून परिक्रमेचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। या परिक्रमेची सुरुवात रमाबाई हाऊसिंग सोसायटीतील बौद्ध विहारात भीमज्योत प्रज्वलित करून करण्यात आली। त्यानंतर पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ झाला। प्रत्येक गावात समाज जागृतीसाठी व्याख्यानं, प्रबोधनपर कार्यक्रम, सामूहिक भोजनदानाचं आयोजन करण्यात आलं। रांगोळ्या, सजावट व प्रकाश योजनांमुळे वातावरण उत्सवमय बनलं। गेल्या 50 वर्षापासून शिरोळ तालुक्याचं स्वप्न असलेल्या डॉक्टर आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार होतोय। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगर परिषदेमार्फत उभारलेला हा ऐतिहासिक प्रकल्प तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला नवबळ देणारा ठरणार आहे। 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जयसिंगपूर शहरात पुतळ्याचं भव्य मिरवणुकीत आगमन होणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भीमसैनिक व कुटुंबियांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं। भीमज्योत परिक्रमा सामाजिक बंधुता व समतेचं प्रतीक ठरली आहे। यावेळी उमळवाड इथं सरपंच दीपाली तिवडे, उपसरपंच भक्ती गोटखिंडे, बापू कांबळे, सतीश कांबळे, सुप्रिया कांबळे, अनिल कांबळे, छाया कर्वे, अनिल दनानी, विद्याधर कर्वे, मिलिंद मगदूम, राजगोडा मगदूम, प्रमोद तिवडे, सागर सरनाईक, सतीश शिंगे, सूरज कांबळे, दीपक कांबळे, नितीन दीक्षित, राजेंद्र चौगुले, विजय कुराडे, नितीन कांबळे, योगेश धनवडे, राजपाल कांबळे, जेम्स मिसाळ, अमरजित कांबळे, संदीप कांबळे, संतोष कांबळे, चंद्रकांत ठोंबरे, लता धनवडे, कोथळीत संजय नांदणे, दिलीप मगदूम, देवगोंडा पाटील, रावसाहेब विभूते, सागर बोरगावे, सत्यपाल पुजारी, शीतल पाटील, धडेल, रावसाहेब बोरगावे, नाना धनगर, सचिन कांबळे, नितीन वायदंडे, संदीप मोरे, रमेश कांबळे, भरत कांबळे, संतोष तिवडे, अशोक कांबळे, प्रकाश शिंदे, सुहास कांबळे, प्रदीप भाटे, आशुतोष कांबळे, सागर तिवडे, सचिन कांबळे, नितीन वायदंडे, संदीप मोरे, रमेश कांबळे, भरत कांबळे, संतोष तिवडे, अशोक कांबळे, प्रकाश शिंदे, सुहास कांबळे, प्रदीप भाटे, आशुतोष कांबळे, सागर तिवडे, अर्जुन कवटेसार, इथं सरपंच पोपट भोकरे, संतोष भोकरे, रमेशप्पा मगदूम, देवाप्पा दादू मगदूम, काकासू कांबळे, निवास कांबळे, विजय कवठेकर, अशोक कांबळे, अमोल कुर्णे, राहुल कांबळे, मिलिंद कांबळे, प्रकाश कांबळे, जैनापूर इथं सरपंच संगीता कांबळे, राजकुमार पाटील, काकासू रणनवरे, सचिन चौगुले, विजय पाटील, विद्यासागर पाटील, रावसाहेब कांबळे, सुनीता कांबळे, अनिल पाटील, राजगोंडा वळिवडे, शरद पाटील, सुनील पाटील, योगीराज कोळी, बाबासाहेब बिरंजे, अनिल सावंत, राहुल सावंत, अनिल लोंढे, विद्याधर सावंत, प्रदीप भाटिया, किशोर सावंत, गणेश कांबळे, वीरेंद्र पाटील, जयपाल कांबळे, अप्पा सावंत, निमशिरगाव इथं अनिल पाटील, शैलेंद्र गुरव, अश्विन गुरव, ईश्वर धनवडे, पाटील सावकर कांबळे, अजित पाटील, शांतीनाथ पाटील साहेब, गोपाल कांबळे, विद्याधर कांबळे, रुपाली मोरे, पूनम धनवडे, सर्जेराव धनवडे, महावीर पाटील, अविनाश पाटील, तमदलगे इथं पिरगुंडा पाटील, धनाजी नंदीवाले, चौगुंडा पाटील, गौतम कांबळे, बापूसू कांबळे, सचिन कांबळे, संदीप कांबळे, संतोष कांबळे, अशोक कांबळे, महावीर धुळा सावंत, सुरेखा कांबळे, पूनम कांबळे, शशिकला कांबळे, दीपाली कांबळे, गोदाबाई कांबळे, दानोळी इथं पैलवान केशव राऊत, डॉक्टर दिनकर, अनिल कांबळे, सुरेश कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।